पाटील साहेब, तुमच्या अनुयायांना काय सांगाल? आज एवढा आजारी होता 2-3 दिवस, तुम्ही आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला. आणि शेवटी समाजानं 100% मतदान करणं आवश्यक. हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे. तेच मी आज केलं. माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाहीये, तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे. लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे म्हणून आलोय. समाजाने, मराठा समाजाने 100% यावेळेस मतदान करायचे आणि सगळ्या जनतेनं पण करायचे. परंतु करताना एक लक्षात असू द्या की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजे की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी, न्यायासाठी लागते तेही डोळ्यासमोर ठेवायचे. मी सांगताना सांगितलेलं की तुम्ही कोणालाही मतदान करा. मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा, कारण या निवडणुकीत मी नाही. समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस. म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं. यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्थ दाखल करावा असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस पाडणारे बना. जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू. आपण विधानसभेला मैदानात मी येते त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा आहे. मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू. परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती, महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे, दोघांनी आम्हाला नाही ठेवलेला नाही, दोघांना आमच्या लेकरांचं वाटोळं केलंय. त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाहीये आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताजं आता काहीही दिलेलं नाही. परंतु आता नावीलाज आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा, परंतु आपल्या सगळ्या स्वराच्या अंमलबजावणी बाजून असला पाहिजे. आणि यावेळेस इतका ताकदीनं पाडा पाडणारा कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या 5 पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे. इतके एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी विजय आहे.